तपोवन महाविहार बुद्धभूमी लहानलोण या ठिकाणी 23व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन तसेच कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचा भव्य कार्यक्रम। याबाबत सविस्तर बातमी अशी की अर्धापूर तालुक्यातील तपोवन महाविहार बुद्धभूमी लहानलोण या ठिकाणी 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 2026 मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून या परिषदेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध भीमशाहीर कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचा भव्य कार्यक्रम दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक राजेश लोणे यांनी यावेळी दिली। यावर्षी होणारी 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद लहानलोण येथे ऐतिहासिक स्वरूपाची ठरणार असून देशभरातील आंबेडकरवादी अनुयायी, भिक्खू संघ, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या परिषदेच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचा धम्म, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, सामाजिक समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे। परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध भीमशाहीर कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचे सादरीकरण होणार असून त्यांच्या ओजस्वी व प्रेरणादायी गीतांमधून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे। भीमगीतांच्या माध्यमातून समाजाला जागृत करणाऱ्या कडूबाई खरात यांच्या कार्यक्रमाकडे परिसरातील नागरिकांसह संपूर्ण जिल्ह्यातील अनुयायांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे। या 2 दिवसीय कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिका, युवक युवती तसेच बालक बालिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। लहानलोण येथील तपोवन बुद्धभूमीत होणारी ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद व कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून परिसरामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। पूजनीय भदंत सुभूती थेरो तपोवन बुद्धभूमी या ठिकाणी कमीत कमी 13-14 वर्षे होते आली। या ठिकाणी या वनामध्ये राहून या वनाचं सुशोभीकरण करण्यात येत आहे आणि या भागातील जनतेचा बी उत्साह आहे की भंतेजी असल्यामुळं कोणत्याही विहाराला सोयीवंत आहे। जे केवढे मोठे विहार असलं तिथं जर भंतेजी नसला तर कसं वाटते माणसाला, असून नसल्यासारखं वाटते। आणि हे भंतेजी म्हणजे मार्गदर्शक आहे, आम्ही वाईट गोष्टीपासून प्रवृत्त करतो आणि हे हिंसाचार म्हणजे हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायची नाही, खोटं बोलायचं नाही, दारू प्यायची नाही, हे आम्ही शिकवतो। याच्यामुळं गुन्हेगारीला आळा बसलेला आहे। सरकारच्या तुरुंगामध्ये बुद्धाचे माणसं नाहीत, झगडेवाली नाहीत, चोरी करणार नाहीत, व्यभिचार करणार नाहीत, खोटं बोलणार नाहीत, दारू पिणार नाहीत। जे असतील तर इतर समाजाचे असतील, का तर त्यांना बौद्ध धम्म काय ते कळालं नाही, त्याच्यामुळे ते तसे वागतात। आणि मी इथं आम्ही 2000 पासून या धम्माचं कार्य करतो आणि या कार्य करण्यामुळं एवढं परिवर्तन समाजाचं झालं की ते सगळ्या या अनाचारापासून म्हणजे वाईट गोष्टीपासून अलिप्त आहेत। म्हणजे त्याच्यामुळं तर खून खटले, पोलीस स्टेशनला कोणती तक्रार नाही। बुद्ध लोकांची बुद्धिझम जे बुद्धिझम हात ते त्याला बुद्ध कळाला आहे, ते बुद्धाकडे वळाले, युद्धाकडे नाही बुद्धाकडे वळाले। म्हणून इथे शिकवणूक चांगली असल्यामुळं ही माळरानावर धम्मपरिषद असली तरी इथं हजारोच्या संख्येने लोक येतात आणि धम्माचा लाभ घेतात। लाभवंत होऊन, आनंदित होऊन, उत्साहित होऊन घराकडे जातात आणि धम्म पालन करण्याचं हे केंद्र आहे। म्हणून आम्हाला आमची विनंती आहे, सरकार कोणते असो आम्हाला सगळे सारखे आहे, आमची व्यवस्था करावी, सरकारनं करावी आणि आर्थिक दर्जा दिला धम्मपरिषदेला तर ब मध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न करून या भागाचा विशेष निधी उपलब्ध करून सुशोभीकरण करून इथं विपස්සना केंद्र, भिक्खू निवास, पाण्याची व्यवस्था, रोडाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, अशीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आणि माळरान असून इथं 50-60 विद्यार्थी येतात, सरावे म्हातारे येतात, वयस्कर येतात, तरुण येतात। मी प्रत्येक ठिकाणी शिबिरासाठी जातो, शिकवतो। मी त्याचा ते काय म्हणतात बीएड काय म्हणतात त्याचा सामी होत्या शिबिरामधला, म्हणून माझ्याकडे कुठले लोक येतात। लोकांना मी आवाहन करतो याद्वारे अशा प्रकारचं इथून ज्ञान प्राप्त होतंय,
म्हणून इथं आलं पाहिजेत आणि धम्माचं ज्ञान घेतलं पाहिजेत एवढं बोलून मी इथे थांबतो आणि सर्वप्रती मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मी राजेश निवृत्तीराव लोणे, राहणार लोणे खुर्द, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील असून आम्ही दरवर्षी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करता आणि 2003 पासून आम्ही या धम्म परिषदेचे आयोजन माझे वडील आदरणीय निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे दलित मित्र यांनी सुरुवात केली. तेव्हापासून हे धम्म परिषदेचे काम चालू आहे. आता 8 आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन आम्ही केलेले आहे. या धम्म परिषदेमध्ये देश विदेशातून भिक्खू संघ येणार आहे, बराचसा भिक्खू संघ येणार आहे. श्रामणेर शिबिर आहे, श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 1 तारखेला आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रामणेर शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्याच्यामध्ये जवळपास 40-50 श्रामणेर उपासक श्रामणेरी दीक्षा घेतात आणि त्यांना आम्ही 10 दिवस जे समाजामध्ये कसं वावरायचं, कसं राहायचं आणि या समाजाला कसं घेऊन चालायचं आणि कसं हे करायचं ते सर्व आम्ही भंतेजी सर्वजण त्याला 10 दिवस शिकवतात. आणि त्याच्यानंतर दिनांक 8 तारखेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते व महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनामध्ये सर्व तालुक्यातून, जिल्ह्यातून, पूर्ण महाराष्ट्रातून बरेचशी मंडळी, उपासक, उपासिका उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहणार आहेत. नंतर उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर आपले सर्वजण भिक्खू संघ, उपगुप्तजी महाथेरो, पूर्णा, धम्मसेवकजी मुळावा, हेमोधम्म भंतेजी, पयाबोधी भंतेजी, पयारत्न भंतेजी, सत्यपाल भंतेजी औरंगाबाद, कोणते ज्ञान रक्षित भंतेजी, हे सर्व भंतेजी मोठमोठाले विद्वान भिक्खू संघ आपल्या धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित तर राहणारच आहेत. ही मंडळी सुद्धा त्या कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहे. किती भीमानुयायी या कार्यक्रमात या कार्यक्रमाला जवळपास आमच्या या अर्धापूर तालुक्याच्या पंचक्रोश येथील लहान, लोण, चाबरा, बारड, शिंबोली, खैरगाव असे बरेचसे गाव आहेत आणि मोठमोठाले इथं बुधवाडे आहेत. त्याच्यामुळं एक 15 ते 20 हजार पब्लिक जमण्याची शक्यता आहे. कडूबाईचा कार्यक्रम म्हणजे आम्हाला दररोज जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा फोन येत आहेत, कडूबाईचा कार्यक्रम कधी आहे, कडूबाईचा कार्यक्रम कधी आहे. तरी कडूबाईच्या कार्यक्रमाला 25,000 या ठिकाणी भीमानुयायी या ठिकाणी होतात. आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपण काय केलं? आपत्कालीन व्यवस्थेसाठी डॉक्टरची व्यवस्था आहे. अर्धापूरच्या आणि नगरपंचायतचे आपत्कालीन दवाखाना राहते, ते अग्निशामक दलाचे राहतात. ग्रामपंचायत लहानकडून पाण्याची, लाईटची, सर्व पार्किंगची व्यवस्था ग्रामपंचायततर्फे करण्यात येते. समाज बांधवांनी आम्हाला धम्म परिषदेसाठी सर्व श्रामणेर शिबिरासाठी, सर्व कार्यक्रम घडून आणण्यासाठी, हे खटाटोप करण्यासाठी बरेचसे पैसे सुद्धा लागणार आहेत. सर्व समाज बांधवांनी मला मदत तर करतातच अगोदरच आणि याच्या पुढेही मदत करावं, आर्थिक मदत करावं, उपस्थित राहावं, इथं कार्यक्रम करण्यासाठी सर्व सहकार्य करावं. आम्ही सर्वजणांची एक टीम तयार केलेली आहे. त्या टीममधल्या सगळ्या सूचना पण दिलेल्या आहेत. तरी आम्ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू. या ठिकाणी आपल्या भागाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आपल्याला एक सभागृह दिलेलं आहे. समोर एक कमान करून दिलेली आहे मेन गेटवर आणि CC रस्ता पण केलेला आहे. हे सुशोभीकरणाचे हे काम सुद्धा केलेलं आहे. असं बरेचसे कामं झालेत, पण आता हे माळरान असल्यामुळं इथं पहिलं काहीच नव्हतं. एकदम खराब जागा होती. 10-10 फुटाचे खड्डे होते. हे इतके दिवस आमचे जे 23 वर्ष गेलेत, हे सर्व दुरुस्ती करण्यात गेलेत. आदरणीय साहेबांनी आम्हाला दिले, सभागृह दिले, हे दिले
आणि आम्ही एक प्रस्ताव तयार केलेला आहे आता ध्यानधारणा केंद्र बांधण्यासाठी. तर ते प्रस्तावाला साहेबाकडे मी ठेवला आहे, जवळपास 6 महिने झाले त्याला, पण ते करून देऊत म्हणून असे आश्वासन दिले साहेबांनी.